तर धक्कादायक बाब अशी की हा आरोपी वरळी परिसरामधल्या कोळीवाड्यामध्ये राहायचा आणि यावरती त्याच्या शेजाऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। बघूयात। सैफ अली खान हत्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद हा वांद्रेहून दादर येथे आला। दादरमधून तो वरळीतल्या सिल्स या कॅफेमध्ये आला होता। त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना भेटला, मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो वरळी कोळीवाड्यातील याच ठिकाणी काही वेळासाठी काही महिन्यांसाठी या ठिकाणी वास्तव्यास असल्याचा देखील संशय पोलिसांना आहे। त्या अनुषंगाने काल पोलीस या ठिकाणी आले होते। ही जी खोली आहे ती राजनारायण प्रजापती यांची असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र या ठिकाणी काही काळ तो आला होता असं देखील सांगितलं जात आहे। तर ज्यावेळी तो या ठिकाणी वरळीच्या कॅफेत काम करत होता त्यावेळी देखील या ठिकाणी असायचा असा देखील संशय आहे। माझ्यासोबत यावरती बोलण्यासाठी काही शेजारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांचं काय नेमकं मत आहे। राऊत साहेब, काय महेशजी काय सांगाल की या ठिकाणी काल पोलीस आले होते? हो, पोलीस तर आलेले। माझ्या मुलीने मला फोन करून सांगितलं की ते पोलीस आलेले आहेत। आम्हाला याची कल्पना नव्हती पहिला काय आहे ते। तर माझे शेजारी रूम आहे, ते पहिला मूळ जे घर होतं ते टुकरून म्हणून नावाने होतं। त्यांनी ती प्रजापती या व्यक्तीला त्यांनी विकलं ते रूम। हां, तर प्रजापतीने ते कोणीतरी भाडोत्री ठेवलेत। त्याचा आम्ही अंडीवालाच त्याला बोलतो, कारण तो अंड्याचा तिथे धंदा करतो बाजारात। आता त्यांनी भाडोत्री ठेवली आणि त्याची भाडोत्री ठेवली, पण ते त्यांच्याकडे मुलं होती कामाला। आता किती होती काय माहिती, आणि कोण यायचे कोण आम्हाला माहिती नाही। फक्त आम्ही त्या अंडीवाल्याला ओळखतो की ज्याचा धंदा आहे अंडीवाल्याचा। आता ॲक्सिडेंट झालं तेव्हा आम्हाला माहिती पडलं की असं झालेलं आहे इकडे सैफ अली खानच्या संदर्भात जो मॅटर झालेला आहे त्याच्यातला एक व्यक्ती आहे की नाही अजून पण ते ठोस नाही। पण तो आता ते इन्क्वायरी चालली आहे, पोलीस इथे येत होते। काल किती वेळा पोलीस या ठिकाणी आले, भेट दिली, काय पोलिसांनी केलं या ठिकाणी? पोलिसांनी येऊन त्यांना दोनदा वेळा आलेले, 2 वेळा आलेले आणि इन्क्वायरी केली। आणि जो भाडोत्री होता प्रजापतींनी ठेवलेला त्याला काल संध्याकाळी वाटते भेट झाली त्याच्याबरोबर, आणि त्याच्यावर काय डिस्कस करतोय। त्याच्या पलीकडे तर आम्हाला अजून काही माहिती नाही। मी माझ्या प्रेक्षकांना आपला जो आरोपी आहे ज्याला अरेस्ट केलेली आहे त्याचा फोटो मी यांना दाखवू इच्छितो। या व्यक्तीला आपण या ठिकाणी कधी पाहिलंय का? नाही, एवढं तर आम्ही नक्की नाही सांगू की हाच व्यक्ती आहे। भरपूर यायचे पोर, पण एवढे चेहरेपट्टी तर आम्हाला नाही माहिती। सगळे महाराष्ट्रीयन होते का कसे? नाही, ते तर आम्ही कधी विचारलंच नाही। फक्त आम्हाला तो अंडीवाला भैया आहे तेवढा माहिती आहे। त्याच्याकडे कोण कुठल्या जातीचं कामाला आहे ते आम्ही कधीच विचारलं नाही। शेजारी जे राहतात महेश, त्यांना देखील या संपूर्ण घटनेची कुठलीही कल्पना नव्हती की या ठिकाणी काल पोलीस आल्यानंतर ते देखील हबकले, आणि अशा प्रकरणात या ठिकाणी पोलीस चौकशीला आल्यामुळे कुठेतरी एक धास्तीचं वातावरण वरळी कोळीवाड्यात देखील पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।